जंगी स्वागत झालं बघा. तर आपल्या गावठी निलेश पूनम या चॅनलची 100K युट्यूबची 100K आकडा सुद्धा आणलाय बघा. युट्यूबची आपल्या 100K झाली. बायकोची मस्त 200K झाली ती, पण माझी 100K झाली ती. बघा मी रातची जाळी निघून शिना दम निघावा, तर माझ्या भाऊची 100K युट्यूबची पूर्ण झाली म्हणून 100K म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणून आज आपल्याला खिलारवाडीकडून कविता आहे आणि त्यांचे मिस्टर अचानक झालेत बघा. आम्हाला वाटत बी नव्हतं. मी म्हटलं कशाला यायचं काय नाही. ती म्हणले आजचा दिवस पुन्हा येतोय का. त्यांनी दुपारी फोन केलता पण झोपलं होतं ती. मला म्हणले अभिनंदन. मी म्हणलं तुमचा भाऊ झोपलाय ती भावन तुम्ही बघा. म्हणजे भावाला माझ्या भावाला अभिनंदन, माझ्या भावाला अभिनंदन. गोंधळायच लागली बिचारी. अगं बहिणीची माया असते. बहीण सख्खी असो किंवा परकी असो, बहीण ती बहीण. बघा आता रात्रीचे 8:30 वाजले आणि ह्या इतक्या लांबून इथपर्यंत आलेत म्हणजे जीव किती असेल हे त्यांनाच माहित. माझा जीव माझ्या भावांवर लय हाय. भाऊजांवर कमी आहे. भाऊजांवर नाही कमी आहे. एक भाऊज मी जाईल रातची म्हणून शिना लागली मला स्वयंपाक करायला. म्हणली तू गुतव बाहेर तर मी चपाती करते. तर बघा लय भारी वाटलं मला. लय आनंद झाला. बघा बाकीच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सबस्क्रायबर फॉलोअर किती पण होतील, पण युट्यूबवर 100K होणं म्हणजे वाटतं तितकं सोपं काम नाही. मला वाटलं नव्हतं माझी होती 100K. बायकोची झाली मस्त 200K वर झाली. पण माझी होती ते नाही, मला कोड पडलं होतं. नाही झाली की आज सगळ्याची आवडती सगळी गावठी पूनम. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळं ही 100K पूर्ण झालीत. याचं सारं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आणि ते ताईनं वाजवाय बी आणलंय बी कसं वाजवायचं माहित नाही. आता ही वाजवायचं आणलंय हा, पण कसं वाजतंय कसं कुठनं आहे अरे काय माहित नाही. याला घेर आहेत म्हणते. वाजवायचं नाही भावला उडवायचं आहे. ते असंही उडवायचं कसं असं उडवायचं कसं. त्याला घेर फिरवायचं आहे. ही मला बी काय माहित नाही. मग आता ही ट्रायल करायचं बघू कसं कसं होते. त्यातनं ही निघते जरा चमक निघत असते का नाही पोरांना. आपण गावाकडली माणसं कधी तसलं करतोय आपण. आणायचंच नव्हतं तर रात्रीच अंधारचं एवढं. मला मला फोन तर लय करायला आनंद लागतो. झाला लगा. अगं आनंद झाला. उद्या यायचं दिवसा मला नाही फोन एवढ्या करायचा. अंधारचं हे काय करायचं नाही. काय उद्या आला असता परवा चालला असतं किंवा नसता चालला असतं. फोनवरून अभिनंदन नुसतं म्हटलं असता तर भरपूर झाला असतं. वाढू द्या वर मी ती म्हणत आता वाढणार जायते. पुढे पण वाढू द्या. असेच त्याला भरभराट देऊ द्या. माझा आशीर्वाद आहे त्याला. बहिणीचा आशीर्वाद आहे. बारक्या बहिणीचा आशीर्वाद आहे. त्याची भरभराट होऊ द्या. पण आजचा दिवस उद्या येतो का. आपला वाढदिवस असेल तेव्हाच आपण केक कापतो ना. नाही कापला. नाही कापला बरं मी कापते. मला सांगा झाला झालं का. सांगितलं पण नाही बघा ह्यानी. नाहीतर मी कापला असता का म्हणजे ह्यांना कापायला लावला असता. मी काय नाही बरं का. मी ह्यांचा वाढदिवस घातला असता. तर मित्रांनो भाऊ काय म्हणते कधी कापायचं आता. कवा कापायचंय का माहिती. कवा आम्ही कापायचं गारातलं इथं बसून बसून ते कोण लावायचं आता. लावा की तुम्ही पेटवा हे. तुम्ही नसतं चाकू धरून बसा. तुम्ही नुसतं हातात काडी वाडा ह्याच्यावर लावा. ह्याच्यावर तुम्ही हात मागे जरा वर येतोय धूर बघा. काय वाऱ्याने पेट ना पेन कधी जरा मजा वरडा जरा आता. 100K पूर्ण झाली बरं का दादाची. भाऊंची झाली 100K. मला वाटलं मेणबत्ती आहे. अरे वा. वाघ 100K झाली मैदानात बघा. घुसला. वाघ मैदानात घुसला. दादा ती घ्या. गेला. हा, फिरवा. जंगी स्वागत झालं बघा. जमलं की मला. हा तर आपल्या गावठी निलेश पूनम या चॅनलची 100K युट्यूबची 100K आकडा सुद्धा आणलाय बघा. युट्यूबची आपल्या 100K झाली. बायकोची मस्त 200K झाली ती, पण माझी 100K झाली ती. मस्त लय झाली ती आता. ठीक बर. चला का सेलिब्रेशन झालेलं आहे. कविता ताईने केलेलं आहे वाघाचं सेलिब्रेशन. कापा गेला कापा तुम्ही कापा. धर बायको धर. धर बायको.
धर धर घे धर तुला मान, घे तुला मान. चला हा, जरा दोघं यशस्वी पुरुषामाग स्त्रीचा हात असतो. स्त्रीचा हात असतो म्हणून त्यांना बहुमान दिलेला झाली आहे. बर का आपली आपली. भारती 100 के. टाळ्या टाळ्या तर वाजवू द्या. घरात बसून तर माझ्या भावाला थोडा सारे तो पण काढून सर बस बस थोडा तो अंडात बसून ये एवढा सर. एवढं लय चारायचं नसतंय, थोडं चारायचं असतंय. आपल्याला आवडत नाही दादाला पण चारा घे इकडं. पोरांना द्या. मी चालली माझ्या जावाला. मी माझ्या भावासनी चारते. तर दोस्तांनो झाली बरं का एकदाची 100 के. बघ दीदीला चारा माझ्या गोडल्याला चारा इकडे लागला हे जे काय कर पडत ते भरायचं चालू आहे. काय चालू आहे? खा खा ये हातात धर हातात धर. हातात घे खाते हे हिला हो ताई चारा ह्यांना भरवा दे. ढकल ढकल तसं असं. नको मी तसं करणार नाही का पाटले थोडा भरेल वेळ काय. असतो, लय हे दिवस. बघ, ही ताय राहिली ह्या दिदीला दे. दीदीला देते. मला घेऊ दे हाताने तरी. मी काढते की तुम्हाला. थांबा थांबा आधी आव त्यांच्या लाडक्या ए. बहिणीला. 100 के. 100 वेळा गात चारा. घडी जगतच नाही मला तर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं धरा आहे. दादा तुम्हाला धरा. बायको त्यांच्या अचानक बहिणीला. आल्यामुळे सेलिब्रेशन भावाला. तर आज आलो बघा दादांच्या घरी. त्यांची 100 के पूर्ण झाली. त्याबद्दल केक कापून सेलिब्रेशन केलं. दादा तुम्ही आला आभारी आहे तुमचं आमच्या पुढे तुम्हाला अशीच तुमची प्रगती व्हावी म्हणून ढेर साऱ्या शुभेच्छा. असं तुम्ही व्यवस्थित आला घरापर्यंत ही महत्वाचं झालं नाही असं झुलतच नाही, तुम्ही झुलत आला. अंड्याचं टायमिंग बोलून आला असता अंदाज मी माझ्या आगाव गाठायला असतं तरी पण म्हणलं नको काय तर राडा कराय म्हणून नीट आलो बघा. तर काय हे व्यवस्थित आपलं आला आपलं बरं झालं जेवा खावा आपलं आता झोपा जेवाय नको आम्ही आता जातो. नको नको जेवण केल्याशिवाय जाऊ नका कारण उपाय घरी पण उपाय पोरांची- जाते ते काय बसा गे, बसायला काय पैसे लागतात काय भावापाशी माझ्या? कसं आहे, ये ना, आज लय अपघात चालू झाली. इकडे काय चालू आहे? इकडे क्यों खाते? क्यों खातोय? भाऊ आज कसं वाटलं रे? सकाळी 100 के झाले काय वाटलं? काय वाटलं आनंदच सांगा? वेगळा असून काय वाटलं म्हणजे काय विचारायचं. मला माहित नव्हतं, मी बघितलं नाही लवकर त्या कामाच्या राड्यात. झाल्या खरं. माझ्या आधी पण युट्यूब फॅमिलीची कमेंट आली ती पहिल्या स्टार्टला 100 के ज्या होण्याच्या क्षणाला झाली क्षणावर. त्या क्षणाला कमेंट एक जणांनी टाकली होती बर. त्या दादाला ताईचं काय मला नाव माहित नाही पण त्यांनी झटक्यात कमेंट मला आलती दादा 100 केच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून. बघा, माझं पण ध्यान होतं तोपर्यंत कमेंट पण आलती कमेंट म्हणजे एवढी युट्यूब फॅमिलीची प्रेम आहे आपल्यावर, प्रेम आहे म्हणजे ध्यान ठेवली ती. लक्ष पण आहे ना, ध्यान पण आहे आपल्यावर. अरे काय पोराला केक बी खाल्ला नाही तर आपण खाल्ला का खरा घराचं असं ना, खरा पण कार्यक्रम चांगला झाला बघा मित्रांनो. शिकून पेट्या नाही. हाऊस असते एखाद्याची करायला बरोबर आहे का नाही? आमची इच्छा होती म्हणून तर आम्ही आलो. जरा लेट का असं ना आला पण तुम्ही रॉंग पद्धतीने आला अंधारचं रिस्क घ्यायची काय गरज अहो, नाही. लेट आली पण डायरेक्ट थेट झाली. काम आज भरपूर होती कामं होती उद्या सकाळी यायचं सकाळी लवकर. यायचं. अंधारचं काय यायचं काय का 100 के झालेली कमी बिमी व्हायची होती आता. वाढायची होती. उद्या परत त्याच्यात आकडा वाढलेला दिसला असता म्हणजे परत लोक काय म्हणजे वाढल्यावर तुम्ही आला झाल्यावर आला. जवाच्या तवा केलंय कशाला? आ आहे की परत अंधारचं रिस्क घ्यायची नाही कुठल्या गोष्टी कसं का असं ना जवळ अंतर आहे का 30-40 झाला आपला किलोमीटर अंतर आहे. कार्यक्रम. एका तासाचा रस्ता आहे. लय लांब नाही इथनं काय खिलारोडी लय लांब आहे. यायला ताप होतोय पण जाताना काय ताप होत ए पण आपल्या घरी यावं लागतं एखाद दिवशी. हो गार लागतं या मी काय म्हणते, आपल्या घरी तिकडे यावं लागतं एखाद दिवशी. हो, एका दिवशी आता सध्या तर तुरंत आता लगेच राहून दे जरा, तुझी वेळ ही काम होऊ दे सगळं. भाऊजांचं पण होतं इकडं काम, ही सगळं कसं चालू आहे इकडं. एक चौघा इकडं लाटतंय. ए मोठी वैना चपात्या करते की कसली मोठी वाहिना बघता येईल. इकडं बारकी वैना. तब्येतीला का मानाला म्हणताय? आता मानानं पण मोठा आहे, सगळीकडंच मोठा आहे तुम्ही. तसं बोलायचं नाही बरं का. का
वेळ रात्रीचे बसा नाही तुम्हाला काय वाईट बोलली का मी तुम्ही मानानं आमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे का नाही हाय का नाही सांगा बरं. सगळ्यापेक्षा मोठा आहे म्हणल्यावर माझा मोठा आहे नुसतं म्हणा सगळ्यांनाच मोठा आहे कशाला म्हणायचं? सगळ्यांपेक्षा मोठा आहे बोलत कशी आडवी? अहो सगळ्यांपेक्षा झालं आता कोण बोलायचं माझ्या संग बरं जाऊ दे विषय द्या सोडून. तुमचा आनंदाचा क्षण आहे. हाय का नाही आनंदाचे क्षण आहे का नाही मी माझा तुमचा नाही काय तुम्हाला आनंद झाला नाही आनंदाच्या क्षणात तू बोलत भांडणं करते अहो काय भांडणं केली नाही